घरातील शिवलिंगाला दररोज ह्या 5 वस्तू अर्पण कराव्यात. नंबर 1. पहिली वस्तू, नित्य आपल्या घरातील शिवलिंगाला जल अर्पण करावे. नित्य महादेवाला चंदन जरूर अर्पण करावे. सफेद चंदन, श्वेत चंदन आणि जमले तर चंदनाचे भस्मही अर्पण करावे किंवा काशीचे भस्म मिळाले तर किंवा गायीच्या शेणाचे भस्म मिळाले तर अवश्य महादेवाला भस्म अर्पण करावे. ते महादेवाला खूप प्रिय आहेत. हे महादेवाचे शृंगार आहेत. हे महादेवाला जरूर अर्पण करावे. नंबर 2. दुसरी वस्तू, नित्य महादेवाला घरातील महादेवावर तीळ अर्पण करावी. तीळ अर्पण करायला विसरायचे नाही आहेत. हे काळे तीळच आपल्या जीवनात बदलाव आणतात. रोग असेल, दोष असेल, अनेक प्रकारची विपत्ती आपल्या जीवनात येत असते. सर्व प्रकारच्या विपत्तीचे हरण तिळाच्या माध्यमातून होते. त्यामुळे काळे तीळ आपण अवश्य महादेवावर अर्पण करावे. नंबर 3. तिसरी वस्तू आहेत आपल्या सुख, शांती, वृद्धी कामनासाठी महादेवावर 3 प्रकारचे पुष्प अर्पण करावे. जर आपल्याला घरात शांती हवी असेल तर नित्य महादेवावर सफेद पुष्प, चंपाचे फूल मिळाले तर खूप श्रेष्ठ आहेत. ते फूल आपण महादेवावर अर्पण करावे. जर घरात धनधान्य बरकत पाहिजे असेल तर आपण जास्वंदीचे पुष्प किंवा एखादे दुसरे लाल पुष्प नित्य महादेवाला अर्पण करू शकता. जर आपण विद्या आणि बुद्धीची प्राप्ती पाहिजे असेल तर मुलांसाठी आपण मुलांच्या हातून पिवळे पुष्प, कनेरचे पुष्प किंवा कोणतेही पिवळे पुष्प मिळाले तर ते अवश्य आपल्या मुलांच्या हातून महादेवावर अर्पण करावे. नंबर 4. चौथी वस्तू, आपल्यापाशी रुद्राक्ष असेल, माळ असेल किंवा एक रुद्राक्ष असेल, त्या रुद्राक्षाला तांब्याच्या पात्रामध्ये जलात तो रुद्राक्ष बुडवून ते जल आणि तो रुद्राक्ष भगवान शिवावर अर्पण करावे. भगवान शिवावर पूर्ण जल अर्पण केल्यानंतर त्या रुद्राक्षाला प्रणाम करून भगवान शिवावर रुद्राक्ष अर्पण करावा आणि त्याच रुद्राक्ष रूपी जलाला आपल्या घरात शिंपडावे. थोडेसे जल आपण पिण्यासाठी घ्यावे आणि घरात शिंपडावे आणि व्यवस्था एकदम चांगली करून ठेवावी. आपल्या जीवनात खूप बदलाव येतील. नंबर 5. पाचवी वस्तू खूप प्रिय आहेत महादेवाला, ते म्हणजे बेलपत्र आणि शमीपत्र. पुष्प वेगळे आहेत आणि पत्र वेगळे आहेत. पुष्प नाही मिळाले तर पत्राने कार्य करू शकता. बेलपत्र सदैव आपल्याला मिळून जात असतात. जर आपल्याला नित्य बेलपत्र मिळाले नाही तर आपण एक बेलपत्र दररोज शिवलिंगावर अर्पण करू शकतो. दररोज धुवून शिवलिंगावर अर्पण करू शकतो. जर ताजे मिळाले तर अजूनच चांगली गोष्ट आहे. पण नित्य आपल्याला महादेवावर एक बेलपत्र जरूर अर्पण करावे. शिवभक्तासाठी ही कठीण गोष्ट नाही आहे. आणि बेलपत्रासोबत जर शमीपत्र मिळाले तर जास्त नाही, केवळ 2-3 आपल्या शिवलिंगावर अर्पण करावे. बेलपत्र आणि शमीपत्र हे आपण शिवलिंगावर अवश्य अर्पण करावे. नंबर 6. बेलपत्राचे खूप प्रभाव आहेत. जर मुलं रात्री घाबरत असेल, भयभीत होत असेल, आपण जे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले आहेत ते एखाद्याला लाल कपड्यात बांधून त्या मुलाच्या डोक्याखाली ठेवावे. मुलाचे भय समाप्त होते. एखादा व्यक्ती रोगी असेल, एक बेलपत्र शिवलिंगावरून घेऊन ते पिवळ्या कापडात बांधून त्या व्यक्तीच्या डोक्याखाली ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बेलपत्र पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यावे. याने खूप लाभ होतो. औषधासोबतच बेलपत्राचेही खूप लाभ होतो. कोणाला नजर लागली असेल, 7 वेळेस बेलपत्र त्या व्यक्तीवरून उतरून त्या बेलपत्राला एखाद्या वृक्षाखाली ठेवून यावे. मोठ्यातील मोठी नजरबाधा दूर होते. नंबर 7. आपले काम होत नसेल, आपल्याला
अति अडचणी निर्माण होत असेल, घरामध्ये खूप खूप कष्ट आहेत, पैसा पुरत नसेल, अनेक प्रकारचा दोष असेल, त्यासाठी तुमच्या दारापुढे जे चांदणीचे झाड असते, छोटेसे सफेद फूल असतं, गोल चक्रासारखं 5 पाकळ्यांचे असतं, ते चांदणीची फुले 12 घ्यायची आहेत आणि 12 सोमवार भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत. 12 सोमवार 12 फुले चांदणीचे घेऊन भगवान शिवावर अर्पण करायचे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढे भगवान शंकर त्या चांदणीच्या फुलावर प्रसन्न होतात. नंबर 8, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पंचाक्षर मंत्र नमः शिवाय किंवा षडाक्षर मंत्र ओम नमः शिवाय थोडा वेळ मौन धरून बेलाच्या झाडाखाली बसून बेलाच्या मुळांकडे बघून 2 मिनिट जीवनामध्ये दुःख असेल, तकलीफ असेल, बेलाच्या झाडाखाली बसून आपल्या मनातील बोलून महादेव पार्वतीला सांगावे, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर